नमस्कार. 365 दिवसाच्या आपल्या या शिवव्याख्यान मालेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या विषयाला सुरुवात करत असताना सुरुवातीलाच विश्वरत्न भारतीय संविधानाचे निर्माते, सिम्बल ऑफ नॉलेज म्हणून ज्यांना या ठिकाणी जगभरामध्ये मान्यता अशा सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जयंती निमित्त विनम्र असं अभिवादन करून आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजचा जो विषय आहे तो आपल्या विषयाला आपण सुरुवात करूया की मार्केट रिसर्च ते बिझनेस प्लॅन हा विषय आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता मार्केट रिसर्च आणि बिझनेस प्लॅन हे दोन विषय आपण एका वेळेला का घेतो? कालचं जर फ्लायर बघितलं तर तुम्ही मार्केट रिसर्च, ग्राहक काय शोधतो, असंच या ठिकाणी टायटल आहे. पण त्याच्यासोबत बिझनेस प्लॅन देखील असणं हे गरजेचं असतं. फक्त बिझनेस प्लॅन आणि फक्त मार्केट रिसर्च या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी होऊ शकत नाही ज्यावेळेला तुम्ही काही गोष्टी स्टार्ट करत असता. त्यामुळे सुरुवात करत असताना ज्या महत्वाच्या गोष्टी असतात त्याच्यामधला मार्केट रिसर्च पासून बिझनेस प्लॅन पर्यंतचा पूर्ण प्रवास हा अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहोत. हे लक्षात, आपल्यापैकी बरेच विद्यार्थी मित्र आहेत की त्यांच्या डोक्यामध्ये सातत्यानं नवीन काहीतरी आयडिया असते. म्हणजे दररोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हजारो आयडिया आपल्या डोक्यामध्ये येतात की ज्यातनं व्यवसाय होऊ शकतो आणि तेवढ्या आयडिया या ठिकाणी आपल्या डोक्यातून निघून देखील जातात. हे लक्षात घ्या. प्रत्येकच आयडियाचं रूपांतर व्यवसायामध्ये होतं असं नाही, किंवा काहीतरी भन्नाट करायच्या नादात येणारी प्रत्येक संकल्पना ही बिझनेस मॉडेलमध्ये कन्वर्ट होऊ शकेलच असं नाही. लक्षात घ्या. मार्केट रिसर्च म्हणजे काय? तर ग्राहकाची मागणी, मार्केट साईज काय आहे, लोकेशन काय आहे, प्राइसिंग काय आहे आपलं, त्याच्यामध्ये सिच्युएशन कोणती आहे आणि ट्रेंड समजून घेण्याची प्रक्रिया म्हणजे मार्केट रिसर्च. लक्षात घ्या. आणि हे चालवण्यासाठी बिझनेस प्लॅन काय की हे सगळा व्यवसाय सुरू करणं, चालवणं, वाढवणं याचा रोडमॅप आणि मार्केट रिसर्च या दोन्हीचा या ठिकाणी म्हणजे एक बाहेरचा अभ्यास आणि एक इंटरनल तुमची असणारी स्ट्रॅटेजी, या दोघांची बांधणी जी आहे ती याच्यामध्ये आपल्याला अपेक्षित असते. त्यामुळं आपण बिझनेस प्लॅन ज्या वेळेला लिहायला बसतो त्यावेळेला आपण या ठिकाणी कस्टमर, कॉम्पिटिशन, प्राइस सेन्सिटिव्हिटी, डिमांड, बायर बिहेवियर या गोष्टी तपासलेल्या नसतील तर बिझनेस प्लॅन फक्त कागदावर राहतो. लक्षात घ्या. म्हणजे एखादी संकल्पना तुमच्या डोक्यात आली आणि तुम्ही मांडली असं चालत नाही, त्याला हा पाठीमागचा बॅकग्राऊंड असणं देखील गरजेचं असतं. लक्षात घ्या. स्टार्टअप इंडियाच्या प्रोडक्ट मार्केट फिट मार्गदर्शनानुसार खरी वाढ तेव्हा सुरू होते ज्यावेळेला तुमचं प्रोडक्ट जे आहे ते वास्तविक मार्केट डिमांड पूर्ण करतं. ग्राहक रिपीटेडली येतात आणि तुम्हाला सांगतात की प्रोडक्ट या ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाण्याला मदत करणार आहे. हे लक्षात त्याच्यामध्ये. मग या वेळेला काही गोष्टी आपण महत्वाच्या लक्षात ठेवल्या पाहिजे की काय मार्केट प्लॅन किंवा स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने आपण पुढे जायला पाहिजे. तर सिंपल त्याचं सूत्र प्रॉब्लेम, म्हणजे पहिल्यांदा प्रॉब्लेम आयडेंटिफाय करा की काय प्रॉब्लेम लोक फेस करताय. त्यानंतर कस्टमर, कोणता कस्टमर तुम्ही टार्गेट करता हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. मार्केट रिसर्च, मार्केटमध्ये नेमकी गरज काय आहे, कोण त्याचे कॉम्पिटिटर आहेत, किती शेअर कुणाचा आहे आणि आपण त्यातला कोणता भाग या ठिकाणी कॅप्चर करू इच्छितो याचं या ठिकाणी प्लॅन असला पाहिजे. व्हॅल्यू प्रपोर्शन, तुम्ही जे या ठिकाणी तुमच्या वस्तूचं प्राइसिंग ठेवणार आहात ते प्राइसिंग व्हॅल्यू फॉर मनी आहे का लोकांसाठी, त्याचाही विचार आपण करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर तुमचा बिझनेस प्लॅन तयार व्हावा की कशा पद्धतीनं लॉन्च आहे, कशा पद्धतीनं तुम्हाला ग्रो करायचं आहे, पायलट सक्सेस झाल्यानंतर स्केल कसं करायचं हे तुमच्याकडे तयार असायला पाहिजे. आणि मग शेवटचा टप्पा आहे तो एक्झिक्युशनचा. लक्षात घ्या. मग हे सगळं समजून घेण्यासाठी एक 7 सोप्या पद्धती आहेत. त्यातली पहिली पद्धत आहे प्रॉब्लेम सेगमेंट. तुम्हाला अडचण समजून घेणं गरजेचं आहे. नेमकं प्रॉब्लेम काय फेस करतात लोक. बिझनेस उभा राहतो म्हणजे कसा उभा राहतो? बिझनेस उभा राहतो म्हणजे या ठिकाणी लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उभा राहतो. ही पहिली बेसलाईन समजून घ्या. एक्झिस्ट करणारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ज्यांनी तो प्रॉब्लेम बघितला, शोधला, तो मांडला आणि त्याचं सोल्युशन शोधलं तर या ठिकाणी बिझनेस आहे. प्रत्येक बिझनेस आयडिया या धर्तीवर तुम्ही या ठिकाणी बघायला जाल. त्यामुळे पहिल्यांदा आपल्या विचारांना दिशा आपण देतो. प्रॉब्लेम, मी वारंवार वाक्य सांगतो, प्रॉब्लेम फक्त मांडतो तो नेता होतो, प्रॉब्लेम सोबत सोल्युशन शोधतो तो यशस्वी उद्योजक बनतो. हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला ते या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं प्रॉडक्ट रिसर्च करण्याच्या सुरुवातीलाच प्रॉब्लेम सेगमेंट जे आहे ते व्यवस्थित समजून घेता यायला पाहिजे. लक्षात. त्यासाठी स्ट्रॉंग या ठिकाणी प्रॉडक्ट मार्केट या ठिकाणी सर्च करणं, रिसर्च करणं हे गरजेचं असतं. दुसरं आहे की आपल्याला आपलं टार्गेट ऑडियन्स ज्याला म्हणतो आपण, टार्गेट कस्टमर कोण आहे तो फिक्स असला पाहिजे. त्याच्याविषयी आपल्याला क्लिअर कन्सेप्ट आपली असली पाहिजे की मला कुणासाठी या ठिकाणी हे संबंधित प्रॉडक्ट डेव्हलप करायचं आहे आणि त्याच्यातून मला पे कोण करणार आहे.
म्हणजे बऱ्याच वेळेला आपलं प्रॉडक्ट जे असतं ते दोघांनाही बेनिफिट देणार असतं, पण मी कुणाकडून पैसे घेणार आहे का दोघांच्याकडून घेणार आहे, मला जास्त देणारे कोण आहेत, मला व्हॅल्यू ऍडिशन कुणासाठी जास्त द्यायचं आहे, हे मला क्लिअर असणं गरजेचं आहे. लक्षात द्या. आपण जर एक्झाम्पल घेतलं, श्रेयाने आपल्याला जिल्हा नियोजन समितीच्या वेळेला एक अत्यंत सुंदर प्रेझेंटेशन दिलं की कशा पद्धतीनं लिंक्डइनवर तुम्ही तुमची स्वतःची प्रोफाईल बिल्ड करू शकता, त्यासाठी ती कन्सल्टेशन देईल त्याला. आणि तिला जर मी असं विचारेन की तुला नेमकं कुणाकडून अर्न करायचं आहे, तिचं काहीतरी रेव्हेन्यू मॉडेल असायला पाहिजे. तुला मुलांच्याकडून पैसे घ्यायचे आहेत का ज्या कंपनीला चांगल्या पद्धतीचे कॅन्डिडेट तू मिळवून देणार त्यांच्याकडून घ्यायचे. आता याच्यामध्ये जर मुलांच्याकडून घ्यायचे असतील तर आपल्याला हे माहित असायला पाहिजे की आपली मुलं जी आहेत ते आता इनिशियल स्टेजला आहेत, ते आता शिकतायत, त्यामुळे त्यांच्याकडं पण ज्या कंपनीला आपण सोर्सिंग करणार आहोत ते प्रॉफिट मोटिव्ह आहेत, चांगल्या पद्धतीने त्याची एस्टॅब्लिशमेंट जर असेल तर ते आपल्याला पे करू शकतात. म्हणजे आपल्याला जोपर्यंत आपला कस्टमर जो आहे, टार्गेटेड जो आहे, तो आयडेंटिफाय होत नाही तोपर्यंत आपल्याला आपला प्लॅन पुढे घेऊन जाणं शक्य होणार नाही. त्यामुळं ज्यावेळेला तुम्ही प्रॉब्लेम सेगमेंट शोधता त्यानंतर दुसरं महत्वाचं गोष्ट आहे की तुम्हाला तुमचा ग्राहक कस्टमर कोण आहे हे अधोरेखित करता यायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला भौगोलिक माहिती, त्यांचा बाईंग पॅटर्न काय असतो, इंटरेस्ट कोणते असतात, फॅमिली प्रोफाईल काय असतात, लोकेशन कुठं आहेत, इन्कम, एज ग्रुप, या सगळ्या गोष्टींची माहिती असायला पाहिजे. लक्षात घ्या. कारण एज, इन्कम, लोकेशन, फॅमिली बॅकग्राऊंड, इंटरेस्ट आणि बाईंग पॅटर्न यासारखी माहिती तुम्हाला तुमचा ग्राहक आयडेंटिफाय करण्यासाठी फार मदत करत असते. लक्षात घ्या. कारण या ठिकाणी सगळेजणच माझे ग्राहक आहेत हा आपला गैरसमज असतो. मार्केट मोठं आहे ते सगळेजण माझं घेतील का नाही घेणार हे लक्षात घ्या. म्हणजे जसं आता व्हेकलचं ब्रँड जर बघितलं तर टोयोटाची गाडी वेगळी आहे, मारुतीची गाडी वेगळी आहे, टाटाची गाडी वेगळी आहे, कियाची गाडी एका ठिकाणी वेगळी, हुंडाईच्या गाड्या वेगळ्या आहेत. लक्षात घ्या. आता गाडींमध्ये थोड्या बहुत प्रमाणात फीचर जरी सारखे असले तरी जे लोक या ठिकाणी फॅमिली म्हणजे फॅमिली टू फॅमिली मारुती वापरणारे मारुतीच वापरतात, ते दुसऱ्या ब्रँडला जातच नाही. किंवा टाटाचा कस्टमर आहे तो दुसरीकडे जातच नाही. लक्षात घ्या. मग असे जे काही या ठिकाणी कस्टमर तयार झालेले आहेत एवढी मोठी, तर त्यांनी असं म्हणून चालेल का नवीन कंपनी येत असताना सगळ्यांना मी टक्कर देतो, सगळ्यांचे कस्टमर मी घेतो, असं नसतं. लक्षात घ्या. सेगमेंट वाईज तुमचं या ठिकाणी असतं, फीचर्स वाईज असतात, प्रत्येकाच्या रिक्वायरमेंट वेगळ्या असतात आणि वर्षानुवर्ष तुम्ही तयार केलेली ब्रँड व्हॅल्यू इम्पॅक्ट करत असतात. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी तुमचा कस्टमर आयडेंटिफाय असणं हे अत्यंत महत्वाचं आहे, त्याचा तुमचा अभ्यास असणं गरजेचं असतं. लक्षात घ्या. दुसरं महत्वाचं आहे तुम्हाला या ठिकाणी की ती मागणी जी डिमांड आहे ती चेक कशी करायची. पहिल्यांदा एक्झॅक्ट ती रिक्वायरमेंट आहे का ते बघा. म्हणजे मी आता म्हणतोय तुम्हाला की आता तुम्ही जे या ठिकाणी सगळी मुलं आहात त्या मुलांना रिझ्युमे बिल्डिंग करण्या प्रोफाईल अपडेट करण्याची गरज आहे का, तर 100% गरज आहे. म्हणजे ती बघितली. मग मार्केट साईज किती आहे, किती गरज याची आहे. मग ती गरज अशी असू शकते की भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आज आपण बघितलं तर 25-30 लाख विद्यार्थी दरवेळा हायर एज्युकेशन मधनं बाहेर पडतायत किंवा बाहेर एज्युकेशन मध्ये आहेत. अर्धा लाख विद्यार्थी बाहेर पडतात. म्हणजे 10 लाख विद्यार्थी बाहेर पडतात तर 10 लाख विद्यार्थी या ठिकाणी आहेत, म्हणजे तो साईज झाला. पण 10 लाख विद्यार्थी या ठिकाणी सगळेच प्रोफेशनली रिझ्यूम बिल्डिंग कडे जाणार आहेत का, याचाही आपला विचार व्हायला पाहिजे. जर जाणार असतील तर मग आपल्यासारख्या सर्व्हिस देणाऱ्या संस्था कुठल्या आहेत की जे या पद्धतीच्या सर्व्हिसेस ऑलरेडी प्रोव्हाइड करत आहेत, त्याचा या ठिकाणी तुम्हाला म्हणजे खरोखर मार्केट साईज आपल्याला या ठिकाणी पाहिलं गेलं तो कस्टमर आहे कुठं. म्हणजे तो मेट्रो सिटीमध्ये आहे, तो या ठिकाणी अर्बनमध्ये आहे, सेमी अर्बनमध्ये आहे, रूरल एरियामध्ये आहे, कुणाला आपण टार्गेट करणार आहोत, कन्व्हेन्शनल एज्युकेशनमध्ये आहे का टेक्निकल एज्युकेशन, प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये आहे, हे तुम्हाला या ठिकाणी टार्गेट करता यायला पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी सध्या त्यांना काय एक्झिस्टिंग ऑप्शन्स काय काय आहेत. जर समजा या ठिकाणी एखादी कंपनी फ्री वेबसाईटवर तुम्हाला सगळ्या पद्धतीच्या फॅसिलिटी देत असेल तर तुम्ही इकडे जाल का. एआयचा वापर त्यामध्ये चांगल्या पद्धतीने मुलं स्वतःच करत असतील तर आपली आयडिया काम करेल का. या पद्धतीच्या एक्झिस्टिंग फीचर्स, एक्झिस्टिंग यंत्रणा ज्या आहेत, पर्याय जे त्यांचे आहेत, त्याला मी काय कॉम्पिटिशन देतो, त्याला मी काय वेगळा पर्याय उपलब्ध करून देणार आहे, याची माहिती आपल्याकडे तयार असणं गरजेचं आहे. हे लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं आहे त्यासाठी ते किती पे करतात, एक्झिस्टिंग यंत्रणेला ते किती पे करतात. कारण काय असतं की मार्केट ज्या वेळेला तुम्हाला मार्केटमध्ये उतरायचं असतं त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. त्यानंतर चौथी स्टेप जी आपली आहे ते आपला कॉम्पिटिटर आयडेंटिफाय करणं, हे फार महत्वाचं असतं. कारण ते ऑलरेडी एक्झिस्ट असणाऱ्या काही गोष्टी ज्या वेळेला तुम्ही करताय त्यावेळेला तुम्हाला तुमचे कॉम्पिटिशन काय आहे हे माहीत असायला पाहिजे. आता 2 गोष्टी लक्षात घ्या. हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे. म्हणजे कोण आहे आपला कॉम्पिटिटर, त्यापेक्षा महत्वाचं तो कशा पद्धतीनं वस्तू सेल करतोय हे माहित पाहिजे. त्याचे वीक पॉइंट काय आहेत, त्याचे स्ट्रेंथ पॉइंट काय आहेत आणि त्याच्यापेक्षा मी वेगळा कसा आहे
हे तुम्हाला या ठिकाणी आयडेंटिफाय करावं लागेल. लक्षात घ्या. कारण मार्केट शेअर काय आहे, मार्केटची स्ट्रॅटेजी काय आहे, त्याच्या स्ट्रेंथ, त्याची विकनेस लक्षात, आणि एंट्री बॅरियर्स, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण तपासणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. या पद्धतीनंच आपल्याला आपले मार्केट प्लॅन बनवता येतील आणि मार्केट रिसर्च करून आपल्या डोक्यात येणारी जी आयडिया आहे ती बिझनेस मॉडेलमध्ये कन्वर्ट करता येऊ शकते, हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी मी काय विकणार आहे यापेक्षा ग्राहकांनी माझ्याकडून का घ्यावं, व्हॅल्यू प्रपोर्शन ज्याला म्हणतो आपण, ते फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या. आणि मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की कस्टमर सेगमेंट आयडेंटिफाय करावं लागेल. त्याचे चॅनल्स, कस्टमर रिलेशनशिप, या बाहेर गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यावर आपल्याला वेगळ्या रीतीनं काम करणं गरजेचं आहे. व्हॅल्यू प्रपोर्शनसाठी ते लिहून काढायला गरजेचं. हे माझ्याकडेच काय येतील या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित देता यायला पाहिजे. लक्षात घ्या. तिसरं 6वं महत्वाची स्टेप याच्यातली आहे, तुमचा प्लॅनची जी काही या ठिकाणी मांडणी करायची आहे ती करत असताना आपल्याकडे एक एक्झिक्युटिव्ह समरी असली पाहिजे, कंपनीचं डिस्क्रिप्शन असलं पाहिजे, मार्केट अनालिसिस असलं पाहिजे, ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट, प्रॉडक्ट, सर्व्हिस, मार्केटिंग अँड सेल्स, फंडिंग रिक्वेस्ट लक्षात, आणि फायनान्शियल प्रोजेक्शन, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे तयार असायला पाहिजेत. कारण तुमच्या आतापर्यंत बघितलेल्या गोष्टी बघितल्यानंतर लक्षात येईल की मार्केट अनालिसिस हा बिझनेस प्लॅनचा वेगळा भाग नसून तो त्याचाच एक पार्ट आहे. समजा आपल्याला या ठिकाणी यातली 7वी महत्वाची शेवटची टप्पा जो आहे या बिझनेस प्लॅन आणि मार्केट अनालिसिसचा म्हटलं का, की आपल्याला पायलट करायचं. हा फार महत्वाचा प्रूफ ऑफ कन्सेप्ट तयार असणं फार गरजेचं असतं. छोट्या साईजमध्ये तुम्ही तुमच्या प्रोजेक्टचं पायलट करणं, तो यशस्वी करणं आणि मग तो स्केल करणं हे गरजेचं असतं. मला बऱ्याच वेळा आपलं प्रोजेक्शन जे असतं ना, ते प्रोजेक्शन स्केलेबल आणि मोठ्या मॉडेलवर असतात. आपल्याला असं उतरतो की मार्केटमध्ये आलं की मार्केटचा 10%, 15%, 20% शेअर मलाच मिळणार आहे. लक्षात. काही काही जे कन्सेप्ट असतं की 80% मिळणार आहे, 100% मिळणार आहे, असं नसतं. लक्षात. तुम्हाला पहिल्यांदा छोट्या प्रमाणामध्ये पायलट तुमचा सक्सेस करून दाखवावा लागेल. आणि त्या सक्सेस ज्या वेळा तुम्ही करताय त्याच्यामध्ये सॅम्पल साईज ही वेगवेगळी असली पाहिजे. आणि तर तुमचं या ठिकाणी रिपोर्ट जे आहे ते रिपोर्ट स्केलेबल मॉडेलसाठी चांगल्या पद्धतीने सपोर्ट करू शकतात. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा छोटंसं या ठिकाणी मॉडेल तयार करणं, त्यातनं लोकांचे फीडबॅक घेणं आणि फीडबॅक घेऊन आपल्याला अपडेट करून पुढे जाणं, या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आपल्याला समजायला पाहिजेत. लक्षात घ्या. त्यामुळे मार्केट रिसर्च मला सांगतो की ग्राहकांना नेमकं काय लागणार आहे आणि बिझनेस प्लॅन मला हे सांगेल की मला ते कशा पद्धतीने डिलिव्हर करायचे. या दोन्ही गोष्टी समजून घ्या. मार्केट प्लॅन कशासाठी आहे, मार्केट रिसर्च कशासाठी आहे की ग्राहकाला काय लागणार आहे, आणि बिझनेस प्लॅन कशाला आहे की मी कशा पद्धतीनं त्या गोष्टी, त्या सुविधा, त्या सेवा ग्राहकांना मी देणार आहे, हे लक्षात. त्याच्या बाबतीतनं म्हणजे मार्केट रिसर्च म्हणजे काय आहे, आपल्याला मार्केट बाजार दाखवतो किती आहे, आणि बिझनेस प्लॅन तिथपर्यंत कसं पोहोचायचं या प्रवासाचा मार्ग दाखवतो. लक्षात घ्या. काही उदाहरण आपण लक्षात घेऊ त्याच्यामध्ये, रिपीटेड होतील ती उदाहरणं अगोदर मी सांगितलेली, की स्वस्त टिफिन सर्व्हिस चालू करावी. जी मुलं स्पर्धा परीक्षेसाठी शहरामध्ये येतात त्यांच्यासाठी अशा कोणाच्या तर डोक्यात आयडिया आहेत. आणि मग आयडिया आल्यानंतर या ठिकाणी ते काय करतात की मार्केट रिसर्च करायला गेल्यानंतर काय वेळेवर डिलिव्हरी पाहिजे, त्याचं हायजीन मेंटेन झालं पाहिजे. त्यानंतर त्यांना या ठिकाणी विकली किंवा मंथली सबस्क्रिप्शन पेक्षा कुपन बेस पाहिजे. म्हणजे मुलं काय म्हणतात की आम्हाला या ठिकाणी 30 महिन्याचं किंवा महिन्याची तुम्हाला मेसचे पे नाही करायचे, मी जेवढ्या वेळेला जेवेन तेवढ्याच वेळेला मला द्यायचं आहे, अशा पद्धतीच्या सुविधा लागत आहेत. तर या ज्या गरजा आहेत त्या गरजांचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अभ्यास करून मग काही मेस बघा, मॉडेल बघा त्यांचे कशा आहेत. एक मंथली तुम्ही जेवायला या अगर न या, आम्हाला या ठिकाणी 30 दुनी 60 डब्यांचे या ठिकाणी एवढे पैसे लागतील, एवढे द्यायचे, संपला विषय. आणि आमचे असंच ठरलेलं आहे. दुसरं काय असतं ते काय म्हणतात त्याच्यामध्ये, आम्ही तुम्हाला या ठिकाणी 25 कुपन देऊ, 20 कुपन देऊ. 20 कुपन मध्ये तुम्ही 20 कुपन या ठिकाणी तुमच्या मित्रांना वगैरे घेऊन एका दिवसात संपवा, किंवा तुम्ही या ठिकाणी ते महिनाभर वापरा. हे महिन्याला या ठिकाणी तुमचे कुपन संपून जातील. पुन्हा या ठिकाणी पुढच्या महिन्यात या महिन्याचं कुपन पुढच्या महिन्यात चालणार नाही. तुमचं कुपन घेऊन दुसराही कोणीतरी आला तरी चालणार आहे. या ज्या गोष्टी असतात या गोष्टी काय असतात की त्या कस्टमरला, सप्लायरला माहित आहे की मला या कुपनला एवढी क्वांटिटीचं माझं जेवण द्यायचं हे माझं फायनल आहे, मग तो कुणी काय येईना हे त्याचा विचार आहे. दुसरं महत्वाचं आहे त्याच्याकडनं पैसे घेतले तर त्याला द्यायचे आहेत, मग तो या आठवड्यात येईल किंवा पुढच्या आठवड्यात येईल हे द्यायचं आहे. तिसरा काय म्हणेल त्याच्यामध्ये की मी एकदा तुम्ही पैसे देऊन माझ्याकडनं कुपन विकत घेतले, तर या महिन्यात खर्च किंवा करा किंवा पुढच्या महिन्यात खर्च करा, काही फरक पडणार नाही. अशा पद्धतीच्या व्हॅल्यू ॲडिशन किंवा गरजेनुसार या ठिकाणी सेवा देतील ते या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पुढे जातात. आता काही ठिकाणी बोर्ड बघायला मिळतात. मला शंतनूनं सांगितले, मी त्या गोष्ट बघितल्या, म्हटलं की आम्ही सलूनमध्ये काही बोर्ड लावलेले आहेत की आम्ही स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना चार्जेसमध्ये 20% सवलत देतो, हा व्यवसाय नसून सेवा आहे. आता हे का लिहावंसं वाटलं असेल त्यांना,
त्याचं महत्वाचं कारण लक्षात घ्या की या पद्धतीची भावनिक साथ देत असताना विद्यार्थ्यांनी तिथं जास्त प्रमाणात आलं पाहिजे. या पद्धतीने व्हॅल्यूम स्केल जास्त होतो याचा तिथं विचार केलेला असतो. म्हणजे एक छोट्या छोट्या टॅगलाईन देखील मोठ्या प्रमाणामध्ये इम्पॅक्ट करून जातात हे लक्ष त्याच्यामध्ये. दुसरं आता महत्वाचं आहे की कपडे ऑनलाईन विकायचे तुमच्या डोक्यात येतो आपण आता ऑनलाईन सगळे मार्केट प्लेसेस आहेत, इथे मोठे मोठे ब्रँड आहेत, मग तुमच्याकडे लोक काय येतील याचा देखील या ठिकाणी माहिती घेतली पाहिजे. मग ती फक्त आयडिया चालणार नाही. कुणासाठी घ्यायचं आहे, कॉलेजच्या मुलांसाठी, मुलींसाठी, जिमसाठी, फेस्टिवलसाठी, लक्षात बजेट सेगमेंट काय असेल, किती रकमेपर्यंत तुम्ही घेणार आहात हे लक्षात घ्या. मार्केट सेगमेंटमधून या ठिकाणी मार्केट रिसर्च मधून सेगमेंट स्पष्ट झाला की बिझनेस प्लॅन तयार होईल, प्रॉडक्ट लाईन फायनल होईल लक्षात. आणि त्यानंतर मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणजे इंस्टाग्रामवर कसं जायचं आहे, त्यानंतर सप्लायरची कॉस्ट काय आहे, त्याच्यानंतर ऑर्डर साईज काय असेल, प्रोफाईल मार्जिन किती आहे, प्रॉफिट मार्जिन आपलं किती असेल, या सगळ्या गोष्टी तिथं येतात हे लक्षात घ्या. आता या गोष्टी देखील करत असतात म्हणजे ज्या अशा पद्धतीच्या ऑनलाईन बिझनेसेसचा ज्या वेळेला आपण विचार करत असतो त्यावेळेला दुसरी महत्वाची गोष्ट असते की तुम्ही इतरांपेक्षा वेगळं जर देत असाल, कनेक्ट असेल, तर कितीही मोठा ब्रँड जरी असला तर तुम्ही तुमची मार्केट साईज जी आहे मार्केटमध्ये तुम्हाला जे अचीव्ह करायचं आहे ते कस्टमर तुमच्यापर्यंत येऊ शकतात. फक्त त्याची स्ट्रॅटेजी आपली चांगली असणं गरजेचं आहे लक्षात घ्या. आता ग्रामीण भागामध्ये असणारे आपले ऍग्रिकल्चर प्रोडक्ट जे आहेत म्हणजे या ठिकाणी शेंगदाणे असतील, मिरची असेल, फळे असतील किंवा मिलेट्स जे असतात सगळं त्याच्यामध्ये त्याचंही वेगळं मार्केट आहे. म्हणजे मी वारंवार काय म्हणतो मुलांना लक्षात घ्या की मशरूम कल्टिव्हेशनचं काम काही मुलं करतात त्याच्यामध्ये, आणि मशरूम कल्टिव्हेशनचा कस्टमर बेस वेगळा आहे ना. तुम्ही ग्रामीण भागामध्ये जात असाल तर मशरूमच्या बाबतीमध्ये गैरसमज पण बऱ्यापैकी आहेत सगळं त्याच्यामध्ये, त्यांना ते कन्व्हिन्स पण होत नाहीत, त्यांना सांगून चालत नाही. त्यामुळे तुमचा कस्टमर बेस चुकून चालला नाही. तुम्ही प्रॉडक्ट ज्या ठिकाणी करता, जिथं पिकतं तिथं विकलं जात नाही असं म्हटलं जातं ना, कारण ते मोठ्या प्रमाणात तिथं उपलब्ध आहे, तर तिथून तुम्हाला त्या कस्टमरपर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं, आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये मार्केट रिसर्चमध्ये काय काय करायचं त्याच्या काही टिप्स लक्षात घ्या. पहिली गोष्ट, तुमचे जे काही या ठिकाणी संभाव्य ग्राहक आहेत, कस्टमर जे आहेत, अशा कमीत कमी 20 लोकांशी तुम्ही बोला, वेगवेगळ्या सेगमेंटमधल्या लक्षात घ्या, 20 लोकांशी बोला. त्याच्यानंतर तुमचे जे काही कॉम्पिटिटर आहेत असे वाटतं, कमीत कमी 5 कॉम्पिटिटर विषयी सविस्तर माहिती घ्या, अभ्यास करा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, या लोकांच्या ज्या काय आहेत त्याच्या 3 ते 5 लोकांच्या किमतीवर या ठिकाणी काय करा, कम्पेअर करा, प्राइसिंग कंपॅरिझन करा. त्यानंतर तुमचा छोटासा असा एक सर्वे तयार करा याबाबतला, आणि तो तटस्थ असावा लक्षात घ्या. तो मॅन्युप्युलेट नसू दे किंवा त्याच्यावर तुमचा बायस इम्पॅक्ट असू नये लक्षात घ्या स्वतःचा, की आपलीच आयडिया कशी चांगली असं नाही. तुम्हाला या ठिकाणी ऍज अ थर्ड पार्टी म्हणून तुम्हाला चांगल्या पद्धतीने तो सर्वे कंडक्ट करता यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी टेक्स्ट प्रॉडक्ट तयार करा. आलंच लक्षात, म्हणजे सेंट तयार करणारे लक्षात घ्या की सेंटची मोठी बॉटल असेल पण त्यासोबत ते टेस्टर देतात, छोटा असतो तो लक्षात घ्या. टेस्टर का देतात, ते तुम्हाला आवडलं तर तुम्ही ते घेणार आहात हे लक्षात घ्या. बॉटल फोडून नाही दाखवू शकत तुम्हाला त्याच्यामध्ये. आणि हा व्हॅल्यूड कस्टमर आहे, तो व्हॅल्यूड कस्टमर असेल तर त्याला या गोष्टी द्यायला पाहिजे ते लक्षात घ्या. आणि त्यानंतर तुमचा फीडबॅक जो आहे तो फीडबॅक या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. एक एक्झाम्पल सांगेन, मी ज्यावेळेला काही रील स्क्रोल करत असतो त्यावेळेला मला बघायला मिळाली एक रील आहे. एका सोन्याच्या दुकानामध्ये कस्टमर या ठिकाणी रेग्युलर पारंपरिक लोक येत असतात लक्षात घ्या सोन्याच्या दुकानामध्ये. तर ही जेवायला जायची वेळ असते, एक व्यापारी, आणि त्यावेळेला ही मोठी फॅमिली येते. तर फॅमिली आल्यानंतर या ठिकाणी ती व्यक्ती त्यांचं स्वागत वगैरे करते, आणि ती व्यक्ती या ठिकाणी म्हणते की तुम्ही थांबतो मी त्याच्यामध्ये. तर फॅमिली म्हणते की अरे तुमचं दुकान आपलं रेग्युलर आहे, माहिती आहे, तुम्ही जेवायला गेलात तरी चालेल, हे लोक आहेत, आम्ही आमचं खरेदी करून घेऊ. आणि मग त्या लोकांनी त्या दिवशी जे आहे ती त्या दिवशी त्यांनी जवळजवळ या ठिकाणी 20-1 लाखाची खरेदी केली. ते मोठं कस्टमर, दरवेळेला 20-22 लाख 25 लाखाची खरेदी करणारं फॅमिली होती. आणि ती फॅमिली आली, त्यांनी 20 लाखाची खरेदी केली, आणि त्यांनी काय केलं की एक जो ज्वेलरी बॉक्स घेतला होता लक्षात, ते त्या गृहिणीच्या एका लक्षात आलं की माझ्याकडे जुना एक सेट आहे पण त्याचा बॉक्स नाही, त्यामुळे मला ठेवायला काय होते, घरी अडचण होते. ती मॅनेजरला म्हणते की या ठिकाणी मला एक असाच बॉक्स द्या जो मला अजून एक बॉक्स लागणार आहे लक्षात घ्या. आता मॅनेजर काय सांगतो की सॉरी मॅडम, मला तो बॉक्स देता येणार नाही, कारण की तो प्रॉडक्ट वाईज आहे, जेवढे प्रॉडक्ट तेवढेच बॉक्स देतात, मी एक्स्ट्रा बॉक्स तुम्हाला देऊ शकत नाही त्याच्यामध्ये. मग ते निघून जातात सगळे त्याच्यामध्ये. निघून गेल्यानंतर पुन्हा या ठिकाणी 1-2 वर्ष ते येतच नाहीत. आता 1-2 वर्ष ती फॅमिली तिकडे येत, सोन्याचं दुकान काय असं नाही की दररोज सकाळी तुम्ही सोनं घ्यायला जाता त्याच्यामध्ये. 2 वर्ष कुणीच येत नाही. त्यांच्या घरामध्ये एक मोठं लग्न निघतं. आता मोठ्या घरातली लग्न असतात ती सगळीकडे माहिती होतात. लग्न निघतं आणि तरी देखील ते लोक इकडे या ठिकाणी ज्यावेळेला येत नाहीत त्यावेळेला व्यक्ती त्यांना भेटायला जाते
आणि भेटायला गेल्यानंतर त्याने या ठिकाणी विचारते, "अरे काय झालं, तुम्ही का नाराज झालात, आमच्या दुकानात परत आलाच नाही?" आणि त्यावेळेला त्या घरची जी काही महिला होती ती महिला म्हणते त्याच्यामध्ये, "एवढे लाखो रुपयाची खरेदी आम्ही या ठिकाणी दरवर्षी तुमच्याकडून करतो आणि तुमच्या मॅनेजरने आम्हाला एका रिकाम्या बॉक्सला पण या ठिकाणी पात्रता समजली नाही. त्याने आम्हाला रिकामा बॉक्स पण दिला नाही, तर आम्ही तुमच्याकडे काय यायचं?" किती इम्पॅक्ट होतो तो लक्षात घ्या. कस्टमरला या ठिकाणी काय पाहिजे होतं? छोटा रिकामा बॉक्स पाहिजे होता आणि तो जर रिकामा बॉक्स तो देऊ शकला असता, तर कदाचित या ठिकाणी हा कस्टमर तुटला नसता. ही मानसिकता जी आहे, ही मानसिकता या ठिकाणी आपल्याला अभ्यासात यायला पाहिजे. दुसरं उदाहरण लक्षात घ्या, विठ्ठल कामतांचं मी सांगत असतो लक्षात. ते सांगतात बऱ्याच ठिकाणी. लहान मुलाला घेऊन ते चॉकलेट द्यायला गेले, हे लक्षात ठेवा. आणि चॉकलेट द्यायला गेले त्यावेळेला या ठिकाणी पहिल्या दुकानात गेले, अल्पेनलिबे पाहिजे होते. त्याला विचारलं कुठले चॉकलेट पाहिजेत? ते अल्पेनलिबे चॉकलेटच्या डब्यावर त्याने हात हे पाहिजे. मग ते एकदमच या ठिकाणी त्या दुकानदाराला म्हटले, की "हे 1 किलो दे." तर त्यांनी त्याच्याकडे वर खाली खालून वरपर्यंत बघितलं. त्यांची दाढी वगैरे वाढलेली असते, जरा असं ते त्या ह्याच्यात असतात लक्षात त्याच्यामध्ये. तर ते पोहोचले, तो त्यांनी एकदा खालून वरपर्यंत बघितलं, का खरंच काय 1 किलो? कारण किलोमध्ये कोणी घेत नाही ना, 2 द्या, 4 द्या, ₹5 द्या असे घेतात. म्हटलं हो 1 किलो पाहिजे. मग त्यांनी या ठिकाणी काय केलं, ती बरणी जे सगळे टोपण उघडलं त्याचं आणि इलेक्ट्रॉनिक्स वजन काटे असतात बघा, त्याच्यावर असतं त्याच्यात त्यांनी ते ओतलं आणि ओतल्यानंतर ते झालं 1150 ग्रॅम. 1150 ग्रॅम झाल्यानंतर त्यांनी अजून थोडे चॉकलेट काढले. मग ते 1100 झाले. अजून थोडे काढले, 1050 झाले. अजून थोडे काढले, 1025 झाले. तो मुलगा एकदमच रडायला लागला. म्हटलं, "तुम्हाला नाही घ्यायचं, मला नकोय चॉकलेट सगळं त्याच्यावरती." तिथनं बाहेर पडले. आता तो जात असताना कस्टमरला या ठिकाणी ते म्हटले दुकानदारला, की "नाही बाबा मला नाही घेता येणार, कारण मुलाला नको आहे ते त्याच्यावर." आणि मुलाला नको आहे म्हटल्यानंतर या ठिकाणी दुकानदार म्हटला, "मला तुम्हाला बघूनच वाटलं होतं तुम्ही काय 1 किलो चॉकलेट घेणार नाही." तर तिथनं निघून गेला. तर पुन्हा दुसऱ्या दुकानात गेले. दुसऱ्या दुकानात विचारलं कुठले चॉकलेट पाहिजे? त्यांना वाटले की मुलाला दुसरे पाहिजे असते चॉकलेट. मग तिथं जाऊन मुलांनी सेम चॉकलेट निवडलं. सेम चॉकलेट निवडलं तर पुन्हा या ठिकाणी त्यांनी सांगितलं, "किती पाहिजे?" ते म्हटले 1 किलो द्या. तो लगेच त्यांनी स्वागत करतो, "बघा ठीक आहे देतो तुम्हाला." त्यांनी डबा उघडला, तो पुन्हा त्याने ओतलं आणि त्यांनी ओतल्यानंतर पहिल्यांदा ते झालं 850 ग्रॅम. 850 झाल्यानंतर पुन्हा थोडं टाकलं ते झालं 900 ग्रॅम. पुन्हा थोडं टाकलं ते झालं 950 ग्रॅम. आता जसं जसं तो टाकत असतो तसा मुलगा टाळ्या वाजवायला लागला आणि त्याच्यानंतर टाकल्यानंतर झालं ते 970 ग्रॅम. 970 ग्रॅम झालं, त्या ठिकाणी मुलगा एकदमच उड्या मारायला लागला. थोडं टाकलं ते 1000 झालं आणि त्यावेळेला मुलाच्या तोंडातनं आपसूक या ठिकाणी एक वाक्य बाहेर पडलं. तो काढत होता आणि हा टाकत होता. आलं लक्षात? म्हणजे तो दुकानदार काय करत होता, तो झालेल्या वजनामध्ये घेतल्यातून काढून घेत होता आणि हा आहे त्याच्यामध्ये अजून टाकतोय, त्यामुळे मला तो आवडतो. म्हणजे ही कस्टमरची असणारी मानसिकता लक्षात घ्या. म्हणजे भाजी खरेदीला ज्या वेळेला मार्केटमध्ये महिला जातात, त्यावेळेला त्यांचं काय असतं लक्षात घ्या, की थोडीशी कोथिंबीर फ्री द्या, थोडीशी या ठिकाणी म्हणजे काही ना काहीतरी फ्रीमध्ये मागण्याची काय असते आणि ती जी काही या ठिकाणी फ्री देण्याची सवय ज्याच्याकडे आहे, त्याला कस्टमर कनेक्ट करून ठेवण्याची माहिती असते लक्षात घ्या. हा जो फरक आहे, हा जो अभ्यास आहे, हा अभ्यास तुम्हाला पुस्तकातला अभ्यास करून येणार नाही. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी माहित असले पाहिजे. बिझनेस प्लॅनमध्ये काय, मी कोणता प्रॉब्लेम सेगमेंटवर काम करणार आहे, माझा कस्टमर कोण आहे, माझं वेगळेपण काय आहे, मला काय विकायचं आहे, मी पैसे कसे कमवणार आहे, माझी खरेदी, विक्री आणि वाढ कशी होणार आहे, याच्यावर मला या ठिकाणी अत्यंत डोळस असा माझा रिपोर्ट तयार असला पाहिजे. मोठे या ठिकाणी गैरसमज लक्षात घ्या, की माझी आयडिया चांगली आहे म्हणजे कस्टमर मला मिळणारच, जरुरी नाही लक्षात घ्या त्याच्यावरती. माझा बिझनेस प्लॅन म्हणजे फंडिंगसाठीच डॉक्युमेंट्स नाही, ही एक चूक असते बऱ्याच वेळेला. आपण ते असं बनवतो की मला हे पैसे कसे उभे करायचे त्याच्या पद्धतीनं. मार्केट रिसर्च फक्त मोठ्या कंपन्या करतातच असं नाही, आपल्याला देखील करायला पाहिजे. आणि एवढे स्पर्धक आहेत म्हणजे मला जागा असेलच असं काही नाही. जागा तुम्ही तुमची क्रिएट करू शकता लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, प्लॅन एकदा बदलला म्हणजे एकदा लिहिला म्हणजे तो कधीच बदलणार नाही असं अजिबात होत नाही लक्षात घ्या. तो प्लॅन गरजेनुसार बदलता यायला पाहिजे. तर आज मित्रांनो आपण जी संकल्पना बघितली, की मार्केट रिसर्च आणि बिझनेस प्लॅन हे दोघं किती महत्वाचे आहेत, एकावर दुसरा किती डिपेंड आहे, हे सांगण्याचा प्रयत्न मी आज केलेला आहे. आजचा तुमचा टास्क एक आहे, की जर तुम्ही काही प्रॉब्लेम सेगमेंटवर काम करू इच्छित असाल, तर जे काही या ठिकाणी काही 7 मुद्दे आपण सांगितले, त्या 7 मुद्द्याला धरून तुम्ही तुमचा बिझनेस प्लॅन बनवा, मार्केट स्ट्रॅटेजी बनवा आणि ती ग्रुपवर टाका. जेणेकरून या ठिकाणी इतरांना देखील त्याची या ठिकाणी संधी मिळेल, प्रेरणा मिळेल लक्षात. आज उपस्थित सर्वांचा मनपूर्वक पुन्हा एकदा आभार मानतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा त्यांना विनम्र असं अभिवादन करतो आणि आजचं सेशन इथं संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.